स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. असलेले सर्व मान्यवर आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला तर सर्व माहितच आहे की जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टीतून आम्ही जनता पार्टीत कसं पदार्पण केलं. खूप जड अंत करणारे आम्हाला ते निर्णय घ्यावा लागला. त्यावेळेस जे काही झालं ते खूप म्हणजे असं न सहन होणारं होतं. असं झालं ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस डोळ्याच्या धारा बंद नव्हत्या. त्यामुळे एवढंच सांगते रडायचं नाही, आता सर्वांनी लढायचं आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी साथ द्यावी. आता जनता पार्टी म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष आहे, तो आपल्या पाठीमागे पूर्णपणे भरभक्कमपणे उभा राहील. आपल्याला विकासाची कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आपला देवाभाऊ आपल्या लाडक्या बहिणींमागे पूर्णपणे सक्षमपणे उभा आहे. कोणतीही अडचण असली तरी ते कधी हे नाही करणार, सगळ्या बहिणींच्या पाठीमागे उभा आहे. आपल्याला आपला भाऊ तर वर्षातून 2 वेळा रक्षाबंधन आणि भाऊबीजेलाच उभा असतो, पण हा भाऊ आपल्याला दर महिन्याला उभा असतो प्रत्येकाला सहाय्यतेला. त्यामुळं मी एवढं सांगेन तुम्हाला की आमची खून कमळ आहे. या कमळाला मतदान रूपी पाणी घालून खूप वाढण्याची संधी तुम्ही द्यावी. त्या संधीचं सोनं करण्याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद ताई. यानंतर जिल्हा परिषद गटाचे आपले जे उमेदवार आहे राजेंद्र दादा गावडे यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या भगिनी, ग्रामवासीय बंधू आणि भगिनी, विशेषतः आवर्जून उपस्थित असलेले शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळशामजी दोने, माजी सरपंच बाळू काका, विद्यमान सरपंच गोरे साहेब, त्याचप्रमाणे गजानन दाते साहेब, आपले उमेदवार सुनीता ताईकर, त्याचप्रमाणे दाते सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, समोर बसलेल्या गावच्या आद्य नागरिक, थिटेताई, माझ्यासोबत आलेले आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार संजयजी बाराते, गोरक्ष गुरु, आज या ठिकाणी संदीपभाऊ गायकवाडांनी भावना व्यक्त केल्या, सरांनी बोलले, सीमाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळेजण बोलत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये बोलण्याच्या वाणीतून एकच सूर होता की आदरणीय गावडे साहेबांनी वयाच्या 85 वर्षापर्यंत अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत असताना असं काय झालं आणि पक्षाने वेगळा निर्णय घेतला. निर्णय घेतला तर घेतला, ज्या माणसांनी आदरणीय वळसे पाटील साहेबांना पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, अजितदादांच्या बाबतीमध्ये अवहेलना करणारे अनेक त्यांनी प्रसंग केले आणि त्याच माणसांना उमेदवारी दिली गेली. ही गोष्ट तुम्हाला आणि मला निश्चितच न पटणारी गोष्ट आहे. पक्षाने आपल्याला सांगितलं असतं आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, तुम्ही थांबा, जरूर आपण थांबलो असतो. 2013 साली सुद्धा मी जिल्हा परिषदेला इच्छुक होतो, त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला थांबावं लागेल. भाऊसाहेब मामा शिंदे कानून नसायचे, त्यांना आपण उमेदवारी दिली, त्यांच्या बरोबरीनं काम केलं, त्यांना निवडून आणलं
परंतु यावेळची परिस्थिती अतिशय वेगळी झाली. आता सगळ्यांनी सांगितलं, मी काही ते जास्त वेळ त्याचं सांगण्यात घेत नाही. परंतु हा घटनाक्रम झाल्यानंतर काय करावं हे सुचत नव्हतं आणि खऱ्या अर्थानं या गटातील सर्व जनतेने, माझ्या महिला भगिनींनी आधार देण्याचं काम केलं आणि आता माझ्या हटायचं नाही, आता लढायचं. संपूर्ण भागातली जनता, आदरणीय गावडे साहेबांनी या भागामध्ये केलेलं काम, त्यांच्या विचाराबरोबर असणारी ही लोक तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून आपण लढण्याचा निर्णय घेतला. परंतु जनता आपल्या बरोबर आली, उद्या मी सदस्य होईल. परंतु या जनतेसाठी ज्यावेळेस काम करायचं त्यावेळेस राजकीय वरद हस्ता सुद्धा तितकाच मोलाचा असतो. छोटं काम असेल, मोठं काम असेल, विकासाचं काम असेल, हे सगळं करत असताना सुद्धा कुठंतरी आपल्या शब्दाला कुठेतरी किंमत देणारा असावं लागतं आणि म्हणून त्या काम करण्याला अर्थ असतो. आणि निश्चितपणानं ज्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्या पक्षाबरोबर आपण जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस राम शिंदे साहेबांना फोन केला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलणं करून दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की या पुढच्या काळामध्ये तुमच्या विकास कामाला कुठली अडचण मी येऊ देणार नाही. जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे तुम्ही हक्काने मला सांगा, मी निश्चितच तुमच्या कामासाठी कुठे कमी पडणार नाही. राम शिंदे साहेबांनी सांगितलं. चंद्रकांत दादा पाटलांशी प्रवेशाच्या वेळेस बोलणं झालं. या सगळ्या मंडळींनी ज्यावेळेस आधार दिला त्यावेळेस निश्चितपणानं या जनतेसाठी आपण काहीतरी करू शकतो या भावनेतनं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळावर उमेदवारी करत आहे. खरं तर खालचे पंचायत समितीचे उमेदवार हे माझ्या बरोबर येतील का नाही, मी त्यांना सांगितलं तुम्हाला उमेदवारी आहे तर तुम्ही करा. परंतु या दोन्ही गटातली बाळकृष्ण तात्यांनी तेव्हा सांगितलं राहील तर तुमच्या बरोबर, नाहीतर मी सुद्धा घरी थांबल. उद्या लढायची तयारी झाली तरी तुमच्या बरोबर. आणि त्यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून आधार देण्याचं काम केलं आणि आज सुनीताताई बाळकृष्णकर आणि मी आपल्या या गटातून आपल्या सगळ्यांच्या समोर कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तशीच परिस्थिती पलीकडे कवठे गावामध्ये राहिली. या सगळ्या मंडळीने भरभरून साथ देण्याचं काम केलेलं आहे. आता वेळ तुमची आहे. मगाशी शिंदे सरांनी सांगितलं की वयाच्या 85 वर्षीपर्यंत सुद्धा गावडे साहेबांनी कधी मागे पाहिलं नाही. रात्रीचा दिवस केला. येईल त्याला समोर येणाऱ्या माणसाला मदतीची हात दिली तर त्याला ओळख देण्याचं काम केलं. मग ते वैयक्तिक कामाच्या माध्यमातून असेल, सार्वजनिक कामाच्या माध्यमातून असेल, विकास कामाच्या माध्यमातून असेल, निश्चितपणानं जनतेची सेवा हाच घटक शेवटपर्यंत मानून त्याने आजपर्यंत समाजकारण करत आलं आणि म्हणून एवढी मोठी जनता त्यांच्यावर कायम प्रेम करत राहिलेली. आता उद्याच्या 7 तारखेला तुमची सुद्धा जबाबदारी आहे. तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनी आहे. तुम्ही जसं राज्याचं सरकार मध्ये कमळ फुलवलं तसं उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला सगळ्यांना कमळ फुलवायचे आणि विक्रमी मताने या जिल्हा परिषद गटाचा उमेदवार विजय होणार, पंचायत समिती गणाचा उमेदवार विजय होणार. याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.